नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आवर्जून हा पालकांसाठी व्हिडिओ बनवलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या, येत्या काळामध्ये आपल्याला स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर 10वी 12वी नंतर आईवडिलाला एक चिंता लागत असते की आपल्या मुलांनी कोणत्या साईडला जाणं गरजेचं आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी 10वी 12वी नंतर पोलीस भरती ही साईड तुम्हाला बेटर ठरणार का, पोलीस भरती तयारी करताना महिला असेल पुरुष असेल किंवा इतर कुणी असेल त्यांच्यासाठी काय स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालक वर्गांना एक विनंती आहे, आपल्या मुलाचा कल कोणत्या बाजूला आहे हे जाणून घ्या, स्वतः त्याचा थोडासा अभ्यास करा। समाजातील इतर घटक जे काही इतर आपले फॅमिली मेंबर असतात किंवा मित्र कंपनी असतात त्यांच्याशी डिस्कस करा आणि त्या साईडला आपला मुलगा कसा परफेक्ट ठरेल याकडे लक्ष द्या। शेवटी काय होतंय, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वाटतं की बाबा आपला मुलगा स्पर्धा परीक्षा केला असता तर बरं झालं असतं, नो रिस्क, एखादी नोकरी लागली असती, व्यवस्थितरित्या तयारी झाली असती आणि एकदम परफेक्टली तो काय झाला असता की पोलीस झाला असता किंवा शिपाई झाला असता किंवा कुठल्या तरी क्षेत्रामध्ये एकदम परफेक्ट मध्ये सामील झाला असता। पण BAMS असेल, MBBS असेल, लॉ केलेल्या पदवी असतील, PG केलेले, इंजिनियर केलेले सर्व विद्यार्थी काही कालावधीनंतर पोलीस भरती पासून ते MPSCतल्या गट ब, गट क किंवा गट अ क्लास 1 अधिकाऱ्यापर्यंत झगडत असलेले आपण समाजामध्ये पाहतो आणि यश पण मिळवतात। फक्त त्यांच्याकडे संयम महत्वाचा असतो, जो काही संयम आहे तो संयम ठेवून अभ्यास केलेला असतो। अधिकारी दिसल्यानंतर आपल्या अंगात एक वेगळीच संचार निर्मिती होते किंवा वेगळंच एक उत्स्फूर्त प्रतिसाद होतो की आपला सुद्धा मुलगा केला पाहिजे, आपण सुद्धा हे केलं पाहिजे। आपण पोस्टर बघितल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या अंगावर जर एखादी वर्दी पाहिली की आपल्यामध्ये सुद्धा एक मनामध्ये शंका निर्माण होते, आपल्या सुद्धा अंगावर वर्दी येऊ शकते। त्यासाठी तयारी कशी करावी, कशा पद्धतीने विद्यार्थ्याला प्रोत्साहन करावं, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मागच्या 5 वर्षापासून आपण कंटिन्युअसली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहोत, कारण व्यवस्थितरित्या तयारी करणं अपेक्षित आहे। चला तर मग मित्रांनो, आपण स्टेप बाय स्टेप आपल्याला काय करायचं आहे, गोष्टी समजून घ्यायच्या। आता विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षामध्ये पहिला शब्द आहे स्पर्धा। कशाची स्पर्धा आहे? परीक्षेची स्पर्धा आहे, परीक्षा देणं अपेक्षित आहे। आता स्पर्धा परीक्षामध्ये 10वी आणि 12वी वरील जॉब उरला म्हणजे एक शिपाई जॉब असतो मित्रांनो। याच्यावर तर काही क्लास 1 अधिकारी होता येत नाही। 10वी 12वी झालं, ज्यांचं शिक्षण 10वी 12वी पर्यंत स्टॉप झालं त्यांना फक्त शिपाई हे पद खुलं आहे। क्लास 1 अधिकारी होता येणार नाही आपल्याला, लक्षात घ्या। क्लास 1 अधिकारी व्हायला आपल्याला ग्रॅज्युएशन पूर्ण आणि विविध प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतात। ग्रॅज्युएशन करत असताना किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सुद्धा या परीक्षा देता येतात। पण जेव्हा आपलं 10वी झालेलं असतं, 12वी झालेलं असतं, 10वी नंतर आपल्याला आर्मी भरती बघता येते, 12वी नंतर आपल्याला पोलीस भरतीमध्ये येता येते। आता मेन मुद्द्यावर येऊ आपण, पोलीस भरतीमध्ये। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं, नुकतीच 10वी 12वी झालेली, 12वी झाली, उंची कमी पडते, विशेष करून महिला वर्ग, महिलांची उंची 147, 150, 152, 153 असतो। तर पोलीस भरतीसाठी साधारणपणे 155 सेंटीमीटर उंची असणं आवश्यक आहे आणि पुरुष उमेदवारासाठी जर बघितलं हीच उंची 165 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे। आता याच्या तुलनेमध्ये वजन सुद्धा असणं गरजेचं आहे, पण तेवढं ग्राह्य धरलं जात नाही। वजन कमी असेल तरी आपल्याला ते वाढवता येतं काही दिवसामध्ये, पण जास्त असलेलं वजन कमी सुद्धा करता येतं, पण तेवढी मेहनत घेणं गरजेचं असतं। आता ही स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये टिकायचं असलं तर तुम्ही लगेच 12वी झालात, लगेच पोलीस भरतीचे 6 महिने तयारी केलात आणि लगेच पोलीस झालात, असं आतापर्यंत कुणाचंच घडलेलं नाही मित्रांनो। स्पर्धा आहे, स्पर्धेमध्ये टिकायचं असेल किमान तुम्ही 1 वर्ष काढा, किमान सांगतो। त्यासाठी 2 वर्ष 3 वर्ष सुद्धा लागू शकतात, पण मी सांगतोय किमान 1 वर्ष काढून तयारी परीक्षेपूर्वीपासून चालू करा, तरच येत्या आगामी काळामध्ये आपल्याला परफेक्ट अभ्यास करून पोलीस होता येणार आहे। महाराष्ट्र पोलीस जर बघितलं, मागचा कोरोनाचा काळ सोडला तर प्रत्येक 1.5 वर्षानंतर
काय म्हणतोय, प्रत्येक 1.5 वर्षानंतर पोलीस भरती होतच असते. आता सुद्धा पोलीस भरतीचे ग्राउंडचे डेट पडतील काही दिवसांमध्ये. या भरतीमध्ये आपल्याला जमलं नाही तर आपल्याकडे 1.5 वर्ष आहे, त्या 1.5 वर्षामध्ये आपल्याला परफेक्ट होणं गरजेचं आहे. त्यासाठी योग्य मार्गदर्शक निवडणं आवश्यक असतं आणि ते मार्गदर्शन करण्याचं आपण काम करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपली भोसरी पुणे या ठिकाणी अकॅडमी आहे. 9665484048. तर परिसरातील विद्यार्थ्यांनी नक्कीच येऊन भेट देऊ शकता. परिसर ज्या राहतात त्यांनी नक्कीच भेट देऊ शकता. 2-3 दिवस क्लास करू शकता. व्यवस्थित वाटलं तर आपण नक्कीच अकॅडमीला जॉईन सुद्धा करू शकता. हे झाली माझी थोडीशी ऍडव्हर्टायझिंग, म्हणजे तुम्हाला हे प्लेस भेटणार आहे. पण आपण हे महाराष्ट्रामध्ये एकमेव असं चालवतोय की विद्यार्थ्यांनी यावं, बसून 2-3 दिवस बघावं, परफेक्ट वाटलं, शिक्षकाकडून ज्या योग्य गोष्टी आणि योग्य मार्गदर्शन मिळत असेल तरच जॉईन करावं. अदरवाईज तुम्ही तुमचा मार्ग दुसरा सुद्धा शोधू शकता. तुम्हाला म्हणतील मार्केटमध्ये 6 महिन्यामध्ये पोलीस करू, 2 महिन्यामध्ये उंची वाढू. मित्रांनो, निसर्गाने दिलेली गोष्ट कधीही इन्स्टंट वाढत नाही. मग आपली बुद्धिमत्ता असू द्या, तिला सुद्धा घासावं लागतं, किंवा उंची असू द्या, तिच्यासाठी योगासनं, त्यानंतर सायकलिंग, पोहणे याकडे लक्ष द्यावं लागतं, तर त्याच्यामध्ये आपल्याला वाढ दिसून येत असते. ठीक आहे, या गोष्टी करत असताना या गोष्टीकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. विशेष करून पालकांना 10वी-12वी झाल्या, तुम्हाला अकॅडमी जॉईन करायची, तुम्ही सातारा, कोल्हापूर, सांगली, संभाजीनगर इतर ठिकाणाहून माझा व्हिडिओ बघत असाल, तुमचं मूल लहान आहे, अजून 18 आत्ताच कंप्लीट झाले किंवा 19 आत्ताच कंप्लीट झाले, तुम्ही शक्यतो जवळचा मार्ग शोधा. मुलाला दूर ठेवणं पण तेवढंच घातक असतं. विशेष म्हणजे महिला, जे काही मुली असतात त्यांना दूर ठेवणं सुद्धा घातक असू शकतं. त्यामुळे जवळ ठेवून, त्याच्यावर काटेकोर नजर ठेवून योग्य मार्गदर्शन जवळला शोधलं तरी चालेल. आणि शक्यच असेल, आपला संपूर्णपणे मुलावर विश्वास असेल तर आपली अकॅडमी सुद्धा बेस्ट काम करते. नक्कीच व्हिजिट करायला विसरू नका. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रयत्न करायचे आणि आपल्या अकॅडमीला सुद्धा भेट द्यायचे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.